खरं तर कॅच प्राइज आलंय. प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि प्रत्येक चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजासाठी. पुढील पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव पद्धतीचा. हॅलो येस मॅच ऑन. ठिकाणी लगातार 2 चेंडू डॉट आलेत. इथे देखील अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ हा चेंडू होता आणि आणखीन एक डॉट बॉल. लगातार मात्र 4 चेंडू डॉट आलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. सध्या तरी 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे ते इथून बॅटिंग करत असताना आंबे संघाला सध्या तरी ताबडतोड बॅटिंग करावी लागेल, परंतु सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळते. लगातार 4 चेंडू डॉट आलेत. पॉवर प्लेचं हे षटक. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. नो मिस्टेक. व्हेरी गुड जज अँड कॅच. फलंदाज बाद. प्रथम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भूषण आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि काय बॅटिंग काय गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 4 चेंडू डॉट. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल. तिथे बॅट्समॅनला मिळतं मन फसवलं. ज्या प्रकारे फिल्डिंग लावलेली आहे त्या प्रकारे मात्र गोलंदाजी सध्या सुरू आहे. खरं तर भूषण पाटील खरं तर याचं कौतुक करायला पाहिजे. यंगस्टर आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल. सध्या तरी इथून आंबे संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतो. इथे बॅटची एज आहे परंतु स्लिप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग परंतु शेवटच्या बॉलवरती 1 धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव आणि 1 गडी देखील बाद आहे. तर नेक्स्ट मॅच सिद्दीक करावले आणि नेवाली दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. सिद्दीक करावले आणि नेवाली दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. चला स्पीडअप करायचा आहे. इथे टाइम नोट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी विनंती करू अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. अगदी 4 मिनिटात पहिला ओव्हर कंप्लीट केलाय गोलंदाज भूषण पाटीलने. षटक क्रमांक 2 गोलंदाज आदर्श पाटील आहेत. गुडलेन स्पॉटचा बॉल बॅकफुटवरती आले. कट केलाय. फटका चांगला आहे परंतु याही बॉलवरती एक सिंगल सध्या पाहायला मिळते. अगदी इथून पहिल्या ओव्हरचा खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव आले परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये शांतमय सुरुवात. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. टीमची टोटल 2 धावा. गुडलेन शॉटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. पूल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर होतय गोल. षटकार. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये.
संकेत चौधरी आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून एक पहिला षटकार आलाय. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी थोडस टर्न घेणारा हा चेंडू आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू सध्या तरी इथून आदर्श पाटीलला पाहतोय. षटकारानंतर लगेच कमबॅक केला जातोय. इथे देखील सध्या तरी वेगानं बीट केला जातोय. अगदी या आधी पाहिलं तर वेग होता, परंतु त्यानंतर वेग आता कमी केलाय. इथे हा फसवा चेंडू होता. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट. सध्या तरी चांगल्या टप्प्यांवरती आता गोलंदाजी करतोय आदर्श पाटील. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 3 शेवटचे हे षटक. प्रतीक आहेत. पहिलाच बॉल वेगाना फेकलाय बॅटचे, परंतु त्यानंतर आता इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे. इथे फुल लेंथ बॉल अगदी फुल टॉस होता. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये, परंतु अगदी बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने आता टीमची टोटल पुढे जाते ती म्हणजेच 10 धाबा. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकात धाबा बनवायच्या आहेत टीम आंबे संघाला. वेगवान चेंडू ते सर्रार चेंडू आहे, परंतु इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. हा निर्धाव चेंडू आहे. सध्या तरी एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय टीम आंबे संघाला. धाबांसाठी सध्या तरी झगडावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 बॉल आहेत. अगदी या मॅच मध्ये 20 पर्यंत जरी पोहोचले तरी देखील फाईट देऊ शकतात, कारण की आंबे संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि आता इथे डबल देखील कंप्लीट केली जाते. टीमची टोटल या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 12 या धावफलकावरती. वेगवान चेंडू इथे देखील
परंतु आता यस या ठिकाणी बॅटची एज आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होत आहेत. सध्या तरी अंबे संघ आता पहिल्याच इनिंग मध्ये बॅकफूट वरती पाहायला मिळेल, कारण की मोठे फटके आतापर्यंत आले नाहीयेत आणि टीमची टोटल पाहिली तर 12 वरती आता हा तिसरा धक्का डीजे. फुल लेंथ बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे, फटका हा देखील चांगला आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि इथे 2च धावा कंप्लीट होतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 या धाव फलकावरती आणि 15 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच टीम नेपाली आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धी करवले. चला या दोन्ही टीमच्या दरम्यान आता नेक्स्ट मॅच आहे, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉस यायचं आहे. चला त्यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच, एका बाजूला नारेन आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई आहे. त्या दोन्ही टीमला आम्ही विनंती करू आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. देसाई आणि नारेन आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. चला मॅच ऑन. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे टीम बुर्दुल संघाला. मॅच ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस, गॅप मध्ये बॉलला ढकललाय, अगदी बॉल चाललाय सरळ अगदी लॉंग ऑनला, परंतु तिथे बॉलला स्टॉप केलाय. व्हेरी गुड स्टॉप, अगदी बॉलला आतमध्ये ढकललाय आणि पहिल्याच बॉलवरती इथून या 2 धावा येत आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटील आहे, तो थोडासा इंजर्ड आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या अगदी गावाच्या नावासाठी उतरलाय. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथून कंप्लीट केल्यात
समोर चेंडू होता, ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, अगदी डीप मध्ये खेळाडू होते, फक्त 5 राहिले, त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटीलच्या बॅटमधून धमाका होतोय, इंजर्ड आहे, थोडी दुखापत आहे, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग सध्या सुरू आहे. इथे रनआउटची संधी, परंतु इथून कोणत्याही प्रकारचा मात्र थ्रो केला नाहीये. इथे सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. आता सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू आहेत आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. वेगवान चेंडू होता ऑन साइडला, अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू सरळ पॅड वरती आहे, सरळ पायावरती चेंडू आणि इथे देखील एक धाव. सिंगल आलेले आहे, अजूनही 5 धावा इथे अजूनही बनवायच्या आहेत. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय, मॅच मध्ये मजा नाहीये, हवी तशी रंगत निर्माण झालेली नाहीये. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आंबे संघाने फार कमी धावा बनवल्यात. फटका चांगला आहे, ऑन साइडला फक्त बॉलला ढकललाय, अगदी मिड ऑनचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय, त्यापूर्वी याही बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा, आता 13 चेंडू आहेत आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. अगदी इथून मोठा फटका आला तर सामना इथेच फिनिश होऊ शकतो. मॅच ऑन. 11 धावा बनल्यात, 15चं टार्गेट आहे. आताचा हा चेंडू अगदी बॅट्समन पासून दूर चेंडू होता, अवे फ्रॉम दी बॉडी, आणि इथे हा निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल. षटक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन थांबली ती 11 या धावफलकावरती. बारा चेंडू आणि अजूनही 4 धावा इथे बनवायच्या आहेत, 12 मध्ये 4 बनवायच्या आहेत. मॅच सोपी आहे टीम बुर्दुल संघासाठी. षटक क्रमांक 2, गोलंदाज दक्ष आहे. ऑन साइडला बॉलला खिसलाय, व्हॉट अ शॉट, फुल अँड पॉवरफुल षटकार. अगदी इथून धडाकेबाज मी तर म्हणेल हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने सामना संपवलाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच बुर्दुल संघाने. अभिनंदन बॉईज, परंतु हार्ड लक टीम आंबे. चला दोन्ही टीम आपण लगेच शेक हँड करायचंय, मैदान सोडायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल, ज्याने खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अप्रतिम सुरुवात केली.